नाशिकमध्ये मविया महायुतीत बंडखोरीचा पीक। कल्याणमध्ये देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी। बंडखोरांकडून स्वकीयांचा वार। ठाण्यातील बंडोबांचा थंडोबा। भाजप श्रेष्ठींच्या तम्मीनंतर नायकांची नाराजी दूर। संजय केळकरही म्हस्केंच्या प्रचारात सहभागी। पालघरमधून डॉक्टर हेमंत सवरांना उमेदवारी। राजेंद्र गावितांचा ऐनवेळी पत्ता कट। गावित दोनही घरचे पाहुणे उपाशी। निवडणुकीच्या रणधुमाईत मोदींचं उफाळून आलं ठाकरे प्रेम। मोदींच्या ठाकरे प्रेमावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला संशय। शरद पवार यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील साखर कारखानदारी देशोधडीला। अमित शहांचा सांगलीच्या सभेत आरोप। नारायण राणेंच्या विजयाची जबाबदारी किरण सामंत यांची। नारायण राणेंचं काम करण्याचा अमित शहांचे सामंत बंधूंना आदेश। मुख्यमंत्री पदाकरता ठाकरेंनी हिंदुत्वासोबत गद्दारी केली। मुख्यमंत्री पदाकरता उद्धव ठाकरेंनी शरद पवारांसोबत हात मिळवला। नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। सुषमा अंधारेंचा हेलिकॉप्टर क्रॅश। अंधारेंना वाटतो अपघात, सहकार्यांना मात्र यामागे घातपाताचा संशय। राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढणार। राहुल गांधी घाबरल्याची मोदींची टीका। अमेठीऐवजी सुरक्षित रायबरेलीचा शोध घेतल्याचा आरोप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा काँग्रेसवर हल्लाबोल। 80व्या संविधान बदलण्याचा पाप काँग्रेसनं केलं। मेट्रो तिकिटावर मिळणार 10% सवलत। मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर 10% सवलत। मतदारांना प्रोत्साहन देण्याकरता मेट्रो प्रशासनाचा निर्णय। विद्या चव्हाण यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। मोदींची गॅरंटी खरी होती का, असा सवाल उपस्थित करत केली आहे टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 10 मेला नंदुरबारमध्ये प्रचार सभा। हिना गावित यांच्या प्रचाराकरता मोदींची सभा। महाराष्ट्रात परत येण्याच्या चर्चा तावडेंनी फेटाळल्या। राष्ट्रीय राजकारणात खुश असल्याचं तावडेंचं स्पष्टीकरण। रोहित पवार मतदारांना धमकावत असल्याचा अजित पवार यांचा आरोप। मत दिलं नाही तर ऊस नेणार नाही अशी धमकी देत असल्याचा अजित पवार यांचा आरोप। बच्चू कडूंच्या प्रहार शिक्षक संघटनेचा सुप्रिया सुळेंना पाठिंबा। रोहित पवार यांनी फेसबुक पोस्ट लिहित मानले बच्चू कडूंचे आभार। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचा आक्षेप। सुनेत्रा पवारांना डॉमिनेट केलं जात असल्याचं राष्ट्रवादीचे राज्य प्रवक्ते उदयकुमार आहेर यांचं वक्तव्य। रावसाहेब दानवेंनी घेतली अर्जुन खोतकर यांची भेट। दानवेंनी प्रचाराला येण्याची विनंती केल्याची खोतकरांची माहिती। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात बंडखोरी। विजय करंजकरांनी अपक्ष उमेदवार म्हणून दाखल केला अर्ज। लेकी करता आई मैदानात। सुप्रिया सुळें करता आई प्रतिभा पवार प्रचारात। मवियाच्या घटक पक्षांना शिवसेनेकडून धक्का। बेलापूर मतदारसंघात अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश। अमरावतीच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाई। विहिरीवर पाणी भरण्याकरता तुफान गर्दी। मराठवाड्यातील जलसंकट अधिक गडद। 961 गावं आणि 334 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश। कारवाईत 3 ITO अधिकाऱ्यांसह 9 आरोपींना अटक। 10वी आणि 12वीचा निकाल मे मध्ये होणार जाहीर। 12वीचा निकाल पुढील आठवड्यात तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात येण्याची चिन्ह। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।